गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. थांब मी पण येते मदतीला. वेट. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्हर्सटाईल अमृतामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत. माझा हा पहिलाच ट्रॅव्हल व्लॉग आहे. तुम्ही बघत असाल पहाटेचे 5 वाजले आणि आम्ही चाललो आहोत कर्नाटक कोकण दौऱ्याला. तर माझ्याबरोबर मी तुम्हाला आत्ता गाडी स्टार्ट केल्याच्या मीटरपासून ते आम्ही काय काय म्हणजे किती फ्युएल टाकणार आहोत, कुठे थांबणार आहोत, किती टोल लागणार आहेत आणि ह्या सगळ्या डिटेल्स जाता जाता देईन, जेणेकरून हा दौरा म्हणजे जोग फॉल्सला आत्ता आम्ही पहिल्यांदा जाणार आहोत. तर तिथला हा दौरा तुम्हाला या गायडन्समधून सोपा जाईल. तर जोग फॉल्सला आम्ही पहिल्यांदा जाणार आहोत, ज्याला म्हणतात गिरसप्पा, म्हणजे गिरसप्पा असंही म्हणतात. सो आई, बाबा आणि आम्ही आता सगळेच रेडी आहोत. ही माझी आई ऑडियन्सला काहीतरी गुड मॉर्निंग किंवा हॅलो कर. गुड मॉर्निंग, आय लव्ह यू. हे बघ इकडे बघायचं. गुड मॉर्निंग. येस. आणि आता हे माझं छोटं बारकं आहे, ज्याला आत्ताच खायला दिलं आहे. हो ना बंडू? आणि आता आम्ही निघालो आहोत. सो बाबा निघाला. आता पुढचं कंटिन्यू करूया. आई माझ्यासाठी शूट करते की मी पण तुम्हाला दिसावी गाडीत बसताना. 5:18 झाली आहेत आणि मीटर 0ला आहे आत्ता. आणि आता किती किलोमीटर आपण जाणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हा रूट आहे आमचा. जोग फॉल्सला चालतोय आपण, गिरसप्पा. सो येस, 14 तास 53 मिनिटं लागणार आहेत जोग फॉल्सला पोचायला. 8:15 पोचणार आहोत. सो आत्ताचा फास्टेस्ट रूट आम्ही पकडलाय. येस. गणपती बाप्पा मोरया. इकडे घेऊ कुठे पण लागेलच. खूप ठिकाणी. एक गाणं इथे कुठे शूटिंग घेतलं. मस्तपैकी खड्ड्यांनी सुरुवात झाली आमची. आणि आता इथून बाहेर पडेपर्यंत मला असं वाटतं थोडाफार असाच रस्ता आहे, उत्तम खड्ड्यांचा. ठाण्यावरनं निघालो आम्ही आणि ऐरवली मार्गे न जाता मानखुर्द मार्गे जातोय आम्ही आता. डायरेक्ट जुईनगर. बाबा मला गाईड करतोय. बाबाचा आवाज तुम्ही ऐकला असेल. छेडानगरवरनं लेफ्ट घेतोय आता आम्ही आणि टुवर्ड्स मानखुर्द निघालो आहे. आता पुढे एक्सप्रेस हायवेला कनेक्ट होईल. ओके, जुईनगरला जोडलो गेलो. आता एक्सप्रेस हायवेला कनेक्ट होऊ. आता या रस्त्याचा प्रेफरन्स मुद्दाम दिला, कारण या रस्त्याला जरा गर्दी कमी असते. रस्ता चांगला आहे आणि जरा लांब पडू शकतो, पण रस्ता चांगला आहे, त्यामुळे हा प्रेफर केला बाबांनी. आणि आता याच रस्त्याने पुढे एक्सप्रेसवेला कनेक्ट होऊ. ऐकायच्या इथे जी प्रचंड गर्दी होते आणि रस्ता नॅरो होतो, रस्त्याचं काम चालू आहे, ते सगळं आपण या रस्त्यामुळे अवॉइड करू शकतो. म्हणून थोडा एक 5-6 किलोमीटर जरी जास्त पडला तरी मी हा रस्ता घेणं पसंत करतो, कारण यांनी आपल्याला स्पीड एक सारखा स्पीड मिळतो. या अशा तत्सम गोष्टी कायम कॅरी केलेल्या असतात लॉंग रूटच्या कुठल्याही ट्रिप्सना. आम्ही एकदम ओरिजिनल एक्स्ट्रॅक्टच्या गोळ्या आहेत सगळ्यांना. हां, फ्रूटच्या गोळ्या, फ्रूट पल्पच्या डायरेक्ट गोळ्या आहेत. आणि सगळ्यांना लहानपणाची, आपल्या बालपणाची आठवण झाली असेल. आपण बसेसमधनं जेव्हा ट्रॅव्हल करायचो तेव्हा अशा गोळ्या आपण खायचो आणि
मला आठवते माझी आजी पण कायम ह्या गोळ्या कॅरी करायची आणि द्यायची. श्रीखंडाच्या गोळ्या, ह्या गोळ्या. रावळगाव पण आणलंय, नंतर तुम्हाला देईन मी. आपण आता एक्सप्रेस हायवेला लागत आहोत. सकाळी लवकर निघाल्यामुळे एक्झॅक्टली 50 मिनिटात आपण एक्सप्रेस हायवेला ठाण्यावरून पोहोचू शकतो. आता यापुढे 92 किलोमीटरचा प्रवास हा एकदम छान मस्त असणार आहे आपला. खड्डा नाही, एक घाट सोडला तर खूप जास्त वळणं नाही. माझा आवडता रस्ता एकदम. येस. 694 किलोमीटर आहे अजून. टोटल 41 किलोमीटर झाले आतापर्यंत. 41 किलोमीटर झाले आतापर्यंत. वा. तुझं छोटस इंट्रोडक्शन दे ना बाबा. तुझी म्हणजे मी यासाठी तुलाच बोल सांगते. नाव पण सांग. बाबा लिम्का. मी 4 प्रकारचे रेकॉर्ड होल्डर आहेत माझे. एक आहे लिम्का बुक रेकॉर्ड होल्डर, मी आहे दुसरा इंडिया बुक रेकॉर्ड होल्डर, वर्ल्ड वाईड बुक रेकॉर्ड होल्डर आणि OMG बुक रेकॉर्ड होल्डर. मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे, पण गाड्या चालवण्याचा प्रचंड हौस असल्यामुळे गेले 30 वर्ष मी गाड्या चालवत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या चालवल्या. आत्तापर्यंत 330 प्रकारच्या गाड्या चालवल्या आणि आत्ता जी गाडी मी चालवतोय ती माझी फेवरेट गाडी आहे, होंडा सिटी. बाबा ही तुझी ड्रीम कार आहे ना? हो. सो कळलं म्हणून मी ओव्हर टू बाबा का केलं की हे जे काही तुम्हाला तो इन्फॉर्मेशन सांगतोय की इतक्या वाजता निघाल्यामुळे इतका रिकामा रस्ता, आता थ्रू आउट इतके किलोमीटर हा जो काही रिकामा रस्ता लागणार आहे आणि आता आपल्याला. कसं आहे की मी गाडी आता क्रूजवर टाकली, त्यामुळे खूप मला कष्ट घ्यायचं नाहीये. नुसतं हाताला काम आहे की मी स्पीड वर खाली करणं आणि पायाने ब्रेक मारणं, बस एवढंच काम. आणि मध्ये मध्ये गोळ्या खाणं माझी ड्युटी आहे ती, बाजूला बसल्यामुळे. बाबाला पाणी, गोळ्या. ऍक्च्युअल आजच्या या ट्रिपचा कॅप्टन आहे बाबा, सो त्याची काळजी घेणं माझी जबाबदारी आहे. मी बाजूच्या सीटवर त्यासाठीच बसले. आणि त्याचबरोबर खूप जास्त स्ट्रिक्ट आहे बाबा. सीट बेल्ट पुढच्याही व्यक्तीने, म्हणजे आपण लावतोच, बाजूच्याही व्यक्तीने लावायलाच पाहिजे आणि मागे बसलेल्याही व्यक्तीने लावायलाच पाहिजे. आणि तयारी सगळी. हां, आणि सगळी तयारी ती मी तुम्हाला सांगतेच. आता हे खूप जास्त गाणी आणि गाडीचा आवाज असल्यामुळे मी म्हटलं शांततेत सांगावी तुम्हाला की आम्ही आधी काय काय तयारी केली आहे, काय काय घेणं गरजेचं आहे, काय आपल्याकडे असायलाच पाहिजे. अशा काही गोष्टी असतात ज्या लॉंग टूरसाठी खूप जास्त गरजेच्या आहेत आणि आपल्याला कधीही लागू शकतात. अच्छा, सो आता हा विदाऊट खड्ड्यांचा रस्ता आम्ही एन्जॉय करतोय. तांबडं फुटायला लागलंय. हो ना. वा 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 वा. खूपच सुंदर दिसतात. वाव. पहिला टोल आपला ठाण्यातनं निघाल्यापासूनचा 200 किती बाबा? 40. 240 रुपये पहिला टोल. खालापूर. बिना गर्दीचा काय भारी वाटतोय ना रस्ता बाबा. टोलवाला क्या बात. लगेच Yes.
वाजता चहा मारून वॉशरूम वगैरे करून मग पुन्हा निघू आता. अजून सूर्याचं काही आगमन झालेलं दिसत नाहीये, पण किती 6:24 झालेत. थंडीचे दिवस सुरू होत असल्यामुळे आता बाहेरचं वातावरण इतकं भारी वाटतंय. थंड आहे आता, तरी एकदम नॉर्मल टेम्परेचर आहे आता. परत निघतोय आता. वॉशरूम बिशरूम सगळं झालंय आमचं. आता चहा मारलाय, मस्त फ्रेश, एकदम फ्रेश एअर आहे, खूपच भारी वाटतंय. आणि आता आम्ही निघालोय. फायनली दिसला बाबा सूर्य. ब्युटिफुल, कमाल कमाल कमाल, वाव. आम्हाला या ट्रक्सच्या बेशिस्तपणामुळे ट्रॅफिक लागलं थोडं, पण आता सुटलोय आम्ही सुसाट. आता क्लिअर आहे, ऑल क्लिअर. अरे यार, ब्रेकफास्ट एक नंबर आहेत गाई. द्राक्ष खूपच गोड आहेत. वाव. ही हिरवी द्राक्ष बघितलेत का तुम्ही कधी? द्राक्षच आहेत नाही आई? द्राक्षच आहेत. हे ना लिची, Seedless आहेत, seedless. लिची एक तर सीडलेस आहे, लिची आणि असं ऍपल. ग्रीन ऍपल, असं मिक्स काहीतरी चव यायची भन्नाट. बाळाने पहिल्यांदा खायला घातली. यार म्हणजे अरुणाचल. दुसरा टोल नका आलाय, तळेगावचा टोल आहे. तलेगाव. 80 रुपये टोल आहे. वा वा. इथेही बिलकुल गर्दी नाहीये लवकर असल्यामुळे. आपण रिकामा रस्ता आणि रिकामा टोल बघायची मजाच वेगळी आहे. बनलेलं वाटतं, जवळून काढणार कुठं. हा, तरी पण काय वेळेला टेक्निकल गोष्टीमुळे टोल अडतात, मशीन अडकतं आणि मग गाड्यांचा प्रॉब्लेम. उशीर होतो. तिकडून कुठून जा, अरे बापरे. कुठून जा. हे अशी आपली सिस्टीम बकवास. बर, तिथे गेल्यावर त्यांना कळलं की प्रॉब्लेम आहे त्या माणसाला पुढच्या. त्याच्या आधी नाही सांगता आलं यांना. तू मागचं उडून पुढे गेला बघायला काय झालं बाबा तुझ्या गाडीत? मदत करायला गेलं, त्याच्या आयुष्याने जमताय का बघतो. एक्सप्रेस हायवे समाप्त. 135 किलोमीटर ना बाबा? 135 किलोमीटर पूर्ण केलेत आपण आणि द्रुतगती मार्ग समाप्त. अजून 12 तास 27 मिनिटं आहेत. खूप लांब जायचंय, पण यावेळेस मी तुमच्या बरोबर आहे त्यामुळे मला मजा येते. महाराष्ट्रातले टोल नाही आहेत. काय? महाराष्ट्रातले टोल नाही आहेत. कोण म्हणायचं? हो, महाराष्ट्र टोल फ्री केलं असं परत पेपरला आलं होतं. हो, मग इथं टोल नाही आहे ना. पण आहे. नाही, इथे पुढे थांबवतात की बाबा. हा नसरापूरचा का कसला म्हणतात त्याला? तिसरा टोल, शिरवळचा तिसरा टोल. शिरवळचा टोल आला. पैसे लिहिलेले असतील ना? वेळ जाणार आहे. हो, आता आहे टोल, तेच सांगते ते. टोल आहे. इथे आता टोल चालू झाले सगळे. कोल्हापूर पर्यंत भरपूर टोल आहेत. तिसरा लागलाय शिरवळचा टोल. आता पैसे दिसतील पुढे गेल्यावर किती आहे ती. टोलचे पैसे द्यावे. खेड शिवापूरचा टोल आहे. खेड शिवापूर. खेड शिवापूर, राईट. हे शिरवळ नाही, सॉरी त्याच्या सॉरी, पुढे शिरवळ आहे. हा. खेड शिवापूरचा टोल आहे हा. त्याच्या पुढे शिरवळ आहे. तर त्यांनी सगळे बोर्ड काढून टाकलेत आता की कितीचा आहे म्हणून टोल.
अरे बापरे, मग आता आपल्याला सांगता नाही SMS येणार. आल्यावर कळणार. सांगता नाही येणार तुम्हाला SMS की हा आल्यावर कितीचा कळणार. टोल आहे. हो ना, ऍक्च्युली मला ठाण्यापासून ते डेस्टिनेशन पर्यंत किती टोल आहेत ते पुढे कळेल आता. आणि त्यामुळे किती कळेल. रुपयाचे टोल आहेत हे सांगायचं होतं. रुपये. पण ठीक आहे, रुपये NH46 वर होता पण आता नॅशनल हायवे. कदाचित पुढे बोर्ड असावा, पण बाबा म्हणतोय की काढून ठेवलाय बोर्ड. अपग्रेड केलं ना त्यांनी, वाढवलंय आता हम्म. टोल. ते आता द्यावे लागत नाहीत ना, ऑटोमॅटिक कट होतात, म्हणून त्याने ते काढून टाकले. आणि तिथे रीत पण नाही किती रुपये मिळाले म्हणून. हो ना, होय बघ कुठेच नाहीये. नाही ना. सॉरी गाईज. पण हा तिसरा लागलाय. इथे तरी पैसे यायला पाहिजे होते ना बाबा हा, नाही ना, ते येत नाही. बोर्डवर. जोगेश्वरी मिसळचा नाश्त्याचा हॉल्ट या ठिकाणी आम्ही घेतो आहोत. कशाला गावंढळ बोलते? अस्सल गावरान असं लिहिलं तिथे. छान टेस्ट असते. आता होपफुली तशीच असावी जशी मी आधी खाल्ली, नाही तर पोपट व्हायचा. 180 किलोमीटर ड्राईव्ह झालेला आहे. पुण्याच्या पुढे जोगेश्वरी मिसळला आम्ही आता हॉल्ट घेतलेला आहे. तुम्ही इथे बघाल तर 554 किलोमीटर, 11 तास 33 मिनिटं अजून बाकी आहे. आत्ता आम्ही खाल्ली जोगेश्वरी मिसळ, पण त्याचा काय टेस्ट पहिल्यासारखी राहिलेलं नाही आहे. आणि अतिशय घाणेरडे टॉयलेट्स आहेत. सो प्लीज इथे जर टॉयलेट बाथरूमसाठी तुम्ही हॉल्ट घेणार असाल तर अजिबात घेऊ नका. जोगेश्वरी मिसळ आणि भेळ. खंबाटकी घाट. नाही, घाट चालेल. पुढे अजून. कुठे होतं? आहे इथेच आहे. हाच आहे. सुरुवात आहे ना ही. होय, सुरुवात आहे. मटकी घाट. वाव, ब्युटिफुल. आराजा? आलीस का ऑफिसला? बरोबर असू दे, गेलीस ना की माझे ते बाहेर झाडाला पाणी घालची आठवण आहे. मी पाणी बाहेर निवडलंच नाही, खिडकीच्या बाहेर पाणी आहेच, फक्त ते झाडांना घाल. हा, सगळ्यांना नाही घातलं तरी तुळशीला तर घाल, कारण नाही तर मग थोडं थोडं घाल सगळ्यांना, पण तुळशीला घाल, कारण ती लगेच कोंबेचते. ठीक आहे, बघ मी 4-5 दिवस नाहीये, घालशील ना? बरं, ठीक आहे, चल बाय. हे बघ, इथं लिहिलंय. वाई एक्झिट ना, वाई एक्झिट घेतली आता आम्ही. जस्ट झाली म्हणजे हो, मग घेतलीच की. सातारा इथं. येस. तर मंडळी, आधीचा टोल होता 125 रुपये. आता हा चौथा टोल आहे. सो आता हा कितीला पडतोय बघूयात. आपण निघाल्यापासूनचा चौथा टोल आहे. पैसे नंतर कटतात ना, आणि ते लिहिलेलं नाहीये, त्यामुळे हा पण आता जर नसेल तर मी पुढच्या टोलला त्याचे अपडेट देईन तुम्हाला, कितीला पडला हा टोल. मोस्टली 85 असणार. इथे लिहिलंय बाबा. मोस्टली 85. कार 85. 85. येस. 185. 185. नाही, 85. 85. 85. आत्ताचा टोल 85 रुपयाचा होता. म्हणजे 320
करून सांगेनच पूर्ण झाली जर्नी की किती आणि- टोल लागले, किती बोगदे लागले, किती पैसे लागले टोलला. आणि आता 247 किलोमीटर झाले. आता एक पेट्रोलचा हॉल्ट घ्यावा लागणार आहे कारण निघालो ते पेट्रोल होतं पण आता एक पेट्रोलचा हॉल्ट घेतो. येस. सो नायट्रोजन ऑलरेडी भरलेला आहे बाबांनी, सो हवा पाणी नाही म्हणू शकत मी, फक्त पाणी भरायला थांबतोय आता. हॉटेल विसाव्याला थोडासा विसावा घेतला होता आता आम्ही. थोडी परत जरा चहा आणि वॉशरूम हे असं झालेलं आहे. आता पुन्हा निघतोय. किती किलोमीटर झाले मी सांगते. आता कागल आहे. कागल दाखवतंय आम्हाला साधारण एक 2 तास. 2 तासात कागल येईल. मी पुन्हा एकदा किलोमीटर्स पण दाखवते. 298 किलोमीटर झालेत. आता 11 वाजलेत आणि सकाळी 5:15 पासून आम्ही जर्नी आणि एक सिंगल ड्रायव्हर. एन्जॉईंग. मजा येते. चौथा टोल आलाय आता निघाल्यापासूनचा. 5वा निघाल्यापासूनचा 5वा टोल आहे हा. पैसे लिहिलेत की नाही आता कळेल पुढे गेल्यावर. ते नंतर येतील नाही. SMS द्वारे. येस. SMS द्वारे आलेले पैसे कळवण्यात येतील. नंतर कळवते तुम्हाला की या टोलचे किती पैसे झाले. हा कुठचा आठवण येते नाही कळलं. हा ते नाही कळलं कुठचा टोल. नाही पण ते लोकेशन पहा ना. आपलं लोकेशन पहा ना. पटकन ऍड कर. आत्ताचा जो टोल होता तो तासवड्याचा टोल होता. सो तो पास केला आता आपण 5वा टोल. आणि प्रचंड डायव्हर्जन्स आहेत म्हणजे 11 जवळजवळ निघाल्यापासून 11 डायव्हर्जन्स पार केली आहेत. अजून असतीलच आणि खूप अर्थात. रस्त्यांची कामं काय संपणाऱ्यातली नाहीये. हो ना कायमस्वरूपी. आता 75 रुपयाचा टोल होता. आत्ताचा 75 रुपयाचा टोल होता. स्वतः कॅल्क्युलेट करून मी सांगते तुम्हाला परत. किणीचा टोल लागलेला आहे आता. 6वा टोल आलेला आहे. नको 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 इथे नको. चांगले रस्ता दे. पुढे कुठं मिळणार आपल्याला? जिथे मिळेल तिथे. 65 रुपीज टोल आहे. 65 रुपयांचा टोल आहे. किणी टोल नाका. आपण निघाल्यापासूनचा 6वा टोल मागच्या याला किणी टोल नाका. फेकून द्यायला लागले होते आपल्याला पेरू. किती वेळ असं? किनी टोलला आम्ही आता थांबलोय. थोडंसं पेरू वगैरे छानसं मिळालंय तिथे ते घ्यायला. सकाळी 5:18ला आम्ही निघालो होतो. आता 12:12 झालेत. 12:12 आणि 360 किलोमीटर आहेत. अजून साधारण 400 किलोमीटर अजून जायचं आहे. बघूया कितीला पोचतो ते. आणि आता हे बघा काय घेतलं आम्ही. वा प्रचंड गोड आहेत. साखर आहे सुंदर गोड पेरू मिळालेत आम्हाला. हे बघा अजून आपल्याला 8 तास 2 मिनिटं आणि 7:15चा टाइम आहे. मध्ये जेवायला थांबलो आणि 9 पर्यंत जरी पोचता आलं तरी इट्स अ गुड अचिव्हमेंट. गुड अचिव्हमेंट. चला निघूया. अजून एक आहे म्युझिकल रंबलर. तुम्हाला अंतर कळेल त्यातलं की आधी जास्त आहे आणि मग अंतर हळूहळू कमी होतं. त्यामुळे त्याचा आवाज पहिले लांब लांब येतो आणि मग एकदम जवळ जोरात आवाज यायला लागतो. त्यामुळे त्याची मजाच काही वेगळी आहे. खूप छान आहे. फक्त या रस्त्यालाही आणि ज्यांनी कोणी केलेलं आहे ते खूप विचार करून केलेलं आहे की याच्यामुळे मजा पण येते आणि चालवणाऱ्याला एक एंटरटेनमेंट होते. झोप येत नाही. खूप छान. म्हणजे आपण कॉन्स्टंट अलर्ट राहतो. हा. म्हणजे आणि तो आवाज एकदा काढून दाखव ना बाबा परत. म्हणजे असं काय तो आवाज असा आहे की सुरुवातीला असं टक 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 असं सांगतो. लहान मुलांना काय इव्हन मोठ्या माणसांना ड्रायव्हरला मज्जा येते. येस. थँक्यू बाबा. हे अतिशय सुंदर आहे. याच्यामध्ये तुम्हाला छान आवाज येईल. यो आला
फायनली एक छान मिळाला म्युझिकल. चला फायनली महाराष्ट्राच्या हद्दीतून बाहेर पडलेलो आहे. आता गोवा वेसील नाही, आता गोवा वेसील. कर्नाटकात एंट्री मारलेली आहे आपण. 396 किलोमीटर. 396 किलोमीटर्स गेलोय आपण. कर्नाटकात एंटर केलेलं आहे. जवळ कोगनोली. 7वा टोल लागला ना, कोगनोली टोल प्लाझा. 7वा टोल लागलाय आपल्याला निघाल्यापासून. बेळगावी 86 अजून. आणि टोलची प्राइस मोठा असेल कारण पुढचा रस्ता मस्त आहे. हा MH12च्या भरपूर गाड्या दिसल्या आम्हाला. द्यायचंय का पाणी? खा दे. मध्ये मध्ये इतकं चरलंय आम्ही की आता जेवायला थांबायची इच्छाच नाहीये. हो. ऑलमोस्ट एक अख्खा पेरू खाल्लाय ना आपण तिघांनी, त्यामुळेच भूक लागलेली नाहीये. मस्त होता. पण बाबा तुला रेस्ट इथे नाव आहे करायची बघ. थोडी. ठीक आहे. टोलला नाव आहे बघ, कोगनोली टोल. कोगनोली टोल. आणि किती टोल आहे आता? ते नाही इथे कळलं. उजवीकडे होतं वरती, गेल्यावर कळेल. अगदीच ते गेल्यावर कळेल. अस्पष्ट दिसत होतं ऍब्सोल्युटली. पण तिथे आपण बघितलंच. पण आता त्याचा मेसेज आलेला कळेलच. मी त्याचे टोलचे पैसे तुम्हाला कळवतेच किती झालेत. आता आमचा ड्रायव्हर बदलतोय. आता बाबा मागे रेस्ट करेल थोडी. चेंज ऑफ सीट्स सांग. येस, चेंज ऑफ सीट्स. आता आमच्या मातोश्रींनी कॅप्टन सीटवर बसून कसं वाटतंय मातोश्री? भारीच. आवडतंच मला. तुम्ही आता सगळा चार्ज घेतलाय? 400 किलोमीटरला ड्रायव्हर बदललेला आहे. येस, ड्रायव्हर बदललाय 400 आणि किलोमीटर. ड्रायव्हिंगचा चार्ज घेतलेला आहे. आम्ही सोपवतोय, आम्हाला व्यवस्थित पोचवा. म्हणजे पोचवा म्हणजे व्यवस्थित डेस्टिनेशन पर्यंत पोचवा तुमच्या सोबत. सुट्ट्या नीट करून घेते. येस, ऍडजस्ट करा व्यवस्थित आरसे. हा तुला तर सगळं अडचणीत घुसवलं. पाय कशावर दिलाय? सॉरी. हे बाई असं काय म्हणू नको. हा रेडी? ओके चलो लेट्स गो देन. राईटला सिग्नल दिलाय राईटचं ना. राईटचं सिग्नल दे नाही, लेफ्टचं काय? काय करते? वायपर कशाला? वायपर बंद कर ना लेफ्ट. हां बस. चल. बऱ्याच दिवसांनी बसली. आई अशी काय करते सगळं अगं, तू? खूप दिवसांनी बसली. याच पॅचमधून स्पीड गेला तर मध्ये आणि आपला ट्रॅक ठेव. हो. ट्रॅक ठेव पूर्ण. कुठेही हलू नको. बरोबर मधलं हल्लं नाही पाहिजे. वा, खरंच कर्नाटकातले रस्ते बघा किती छान आहेत. कोणीही टेम्प्ट होईल की गाडी कोणालाही चालवावीशी वाटेल असे रस्ते आहेत. कमाल. अजिबात व्हील हल्लं नाही पाहिजे. गदा गाडी हलते. काही खड्डे खुड्डे नाहीत, काही डायव्हर्जन्स नाहीत. 25 डायव्हर्जन्स आत्तापर्यंत क्रॉस केले होते आपण आणि मग येऊन कुठे या रोडला लागलोय. आता असाच रोड आहे ना बाबा थ्रू आउट? नाईस. बऱ्यापैकी नाईस. अगदी बँगलोर पर्यंत. येस. सो असेच आता आपण येस बँगलोरला नाही जातो. असंच आपण आता जोग फॉल्सकडे चाललो आहोत. आता आई बाबा जेवले. आधी आलो होतो आम्ही फक्त वॉशरूमला. हे असं सगळं बघून मला असं वाटलं की काय माहिती कसं असेल, हायजीन बिजीन असेल का. पण हे दोघंही खूप खुश आहेत. एकदम अप्रतिम चव
होती असं त्यांचं म्हणणं आहे. मला एक घास खायला पण घातलं त्यांनी. तुम्ही काय मागवलं होतं? आलू पालक आणि आणि बटर गार्लिक कुलचा, नान नान. दोन्ही छान, मी पण टेस्ट केलं, खरंच छान आणि बुंदी राहते. आणि खूप रिजनेबल आहे. बुंदी राहते इथे वाटतं वेगळी पद्धत आहे. बुंदी राहत्यामध्ये थोडं कांदा आणि मिरची घालून दिली, ती हिरवी मिरची झणझणीत मस्त होतं. ते थोडं ताकासारखंच होतं, ते दही नव्हतं त्याच्यात, पण मजा छान वाटतं. आणि मग मी काही जेवलं नाही म्हणून मग बाबांनी मला ऑरेंज कॅन्डी ची मला खूप आवडते. अरुणची ऑरेंज कॅन्डी खातो आम्ही आता. बाबा कॉर्नॅटो खातो, आई आणि मी ऑरेंज कॅन्डी खातो. आता निघतो आणि किलोमीटर्स कळवतो परत. आता किती बाकी राहिलेत जोग फॉल्स परत. किती झाले? 531 झालेत पूर्ण. अजून 5 तास. सो निघल्यात परत. सो फायनली आम्ही खूप शोधानंतर इथे थांबलो. आधी पलीकडच्या बाजूला गेलो होतो कारण मॅपवरती काहीतरी चुकीचं दाखवलं त्या गुगल बाईनी. मग पुन्हा रिव्हर्स आलो, पुन्हा फ्लायओव्हरच्या खालनं सरळ येऊन युटर्न घेऊन मग आम्ही इथे येऊन पोचलो. सो तुम्हाला जाताना लेफ्टलाच आहे हे पंचवटी, लक्षात ठेवा. असं जरी दिसत असेल तरी टेस्ट खूप छान आहे, लुकवर जाऊ नका. आणि खूप रिजनेबल आहे. म्हणजे या दोघांचे एक भाजी, 3 नान आणि आमचं आईस्क्रीम मिळून फक्त 420 रुपये झाले. मी निघालो आता खाऊन पिऊन आईस्क्रीम खाऊन जोग फॉल्सकडे. बँगलोर हायवेला लागलोय ना आपण, 351 किलोमीटर लागलोय. आणि 515 रिमेनिंग आहे ना. झाले 515 झाले. आणि आता किती बाकी आहेत बाबा? हे मॅपवर साधारण 200 किलोमीटर बाकी. 210. हां बरोबर. आपण निघालो तेव्हा 735 होते. 500 कंप्लीट केलेत. आता 5 तास आहेत. 210 वगैरे आहेत. 5 तास आहेत अजून. सॉरी माझा हात आला. अजून काही असं छान छान वाटलं सांगावंसं किंवा दाखवावंसं तर दाखवेनच मी. काय रे बाबा हे असं एकदम युरोपला असं? हां किंवा मिसाईल वाटतं. असं वाटतं बुलेट सुटेल आता. हो मिसाईल वाटतंय. युरोपला आल्यावर का वाटलं भारी आहे ते. काय ते कळत नाही. बुद्धाची हे पण आहे बघ. हां काहीतरी स्तूप आहे. किलोमीटरवर आम्ही तडस ना तडस रोडला एक राईट टर्न घेतलाय. वाय होता तो वाय आम्ही राईटनी पकडलाय. बँगलोर हायवे सोडलाय. आणि काय भारी रस्ता आहे हा. असं वाटतं गुहेतनं चाललोय झाडांच्या. खूपच भारी रस्ता आहे हा. आता फ्युएल भरून परत कंटिन्यू करणार हाच रस्ता. किती किलोमीटर आहे बाबा? किलोमीटर दिसत नाही आता किती जायचं ते पेट्रोल पंपामुळे. पेट्रोल पंप गेला ना आता. 123 किलोमीटर आहे. 133 किलोमीटर. 133 किलोमीटर आहे अजून. काहीतरी आहे जरुरीच आहे. खड्डे ॲब्सोल्यूट जंगलातला रस्ता आहे. दोन्हीकडे घनदाट जंगल आहे. आणि आता 3 तास 22 मिनिटं राहिलेत. अजून 122 किलोमीटर बाकी आहे. जंगलात रस्ता आहे.
हो ना, जंगल पूर्ण सफारी जंगलातला पूर्ण जंगलातला रस्ता आणि रस्ते खराब आहेत. मधले मधले पॅच खूपच खराब आहेत. काही काही पॅच एकदम सुसाट आहेत, काही काही एकदम खराब आहेत. खूप खड्डे आहेत. पण हे आत्ता तुम्हाला तरी दाखवता येते, अंधार पडल्यानंतर इथे काही स्ट्रीट लाईटचा स्कोप नाहीये. सो गाड्यांच्या लाईटमध्ये कितपत मी तुम्हाला हा रस्ता दाखवू शकेन माहीत नाही, म्हणून म्हणलं आत्ताच तुमच्याशी शेअर करूयात. असा थ्रूआउट 39 किलोमीटर तरी दाखवत आहे आता. बापरे. बरं, बर्ड सेंचुरी इथे. अत्तिवेरी बर्ड सँक्च्युअरी. अत्तिवेरी बर्ड सेंचुरी गेली आहे मागे. ते मला मी म्हणलं तुला इथे सगळंच सफारीच आहे. इकडनं रात्री नक्की प्राणी फिरत असणार. ट्रॅव्हलर्स आहेत. 9:02 झालेली आहेत. 738.8 किलोमीटर. सकाळी 5:18 निघालो होतो. 9:02 पोचलो आम्ही जोग फॉल्स, गिरुसप्पा. हॉटेल मयुरा KTDCचं आहे. आता बघूया हॉटेल कसं आहे आणि बाकी सगळी माहिती त्यानंतर नक्कीच देऊ तुम्हाला.